नमस्कार. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहेत. याच्याबद्दलची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जूनपर्यंत राहतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे. आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतोय त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये. आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचा घर जातो आहे त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिली जातील. जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते हैं त्यांना 750 दिवसाच्या पैसे वेगळे दिले जातील. आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक शेतकरीला, एक माणसाला नोकरीही दिली जातील, तशी MIDC याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता हा प्रक्रिया चालू झालेली आहे. पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये हा दोन्हीपैकी आपण आपला करारनामा आमच्याकडे सबमिट करू शकतात. RTGS द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारखे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील. 3,000 एकर एवढी जमीन आम्ही भूसंपादन करणार आहोत. त्याच्याशिवाय जे बाहेरची जमीन होती 7,000 एकरचा जे नोटिफिकेशन निघाला होता त्याच्यामध्ये जे अतिरिक्त जमीन आहे त्याचे शिक्के काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. येणाऱ्या काही आठवड्यामध्ये बाकी जमीनचे शिक्के काढले जातील. आणि याच्याशिवाय 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हेसुद्धा मागे घेतले जातील. त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि याच्याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी स्थापित करतो आहे, जेणेकरून हा एअरपोर्टचा डायरेक्टली बेनिफिट त्या भागाच्या शेतकऱ्याला होणार आहे. आणि महिला बचत गटाकरिता एअरपोर्टच्या आत गाला उपलब्ध करून दिला जातील, जेणेकरून जे महिला बचत गटद्वारे तयार केलेले जे हँडीक्राफ्ट आहे, जे प्रोडक्ट्स आहे ते एअरपोर्टच्या आत विकता येणार. या पद्धतीचा एकंदरीत पॅकेज आहे, त्याची डिटेल माहिती आम्ही सांगितलेली आहे. आणि कालपासूनच आमच्याकडे शेतकरी येणे चालू झाले होते, कारण 30 एप्रिलला हा न्यूज लागली होती की रेट फायनल झालेली आहे. तर काल एक दिवशीमध्ये आम्हाला 433 एकर एवढी जमीनचे करारनामे आमच्याकडे शेतकरी सबमिट करून गेलेले आहेत. 3,000 पैकी 1,500 एकरचा भूसंपादन झाला की इमिडिएटली राज्य शासनाद्वारे एअरपोर्टसाठी टेंडर काढल्या जातील आणि पुढची प्रक्रिया चालू होतील. आणि अपेक्षा असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचं काम पुण्यामध्ये चालू होतील. आणि याच्यामुळे पुण्यामध्ये IT इंडस्ट्री आणि GCC इंडस्ट्री याला खूप मोठ्या प्रमाणावर एक संधी मिळणार आहे. आणि त्याचा फायदा मात्र पुण्याला नसून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होतो. आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे.
माझं नाव सागर अहिवळे, एक्सपॉनॉमिक्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर. हे भारतातील पहिलं ERP प्रदर्शन आहे. हे 7, 8 आणि 9 मे या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरला अरेंज केलेलं आहे. याचं उद्देश असा आहे की भारतातलं हे पहिलं आहे. ERP एक्सपो याच्या अगोदर कुठेही झालेलं नाहीये. हा फर्स्ट टाइम आम्ही अरेंज केलेला आहे आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये. याच्यामध्ये देशातील 100हून कंपनी सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी पण आहेत आणि आपल्या रेग्युलर डोमेस्टिक कंपनी पण आहेत. याचा मुख्य उद्देश हे आहे की MSME आणि SME सेक्टरला याच्यामुळे ERP बद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये काही समहाऊ डिसिजन चांगले घेता येतील आणि त्याचा त्यांच्यामध्ये उद्योगामध्ये फायदा होईल आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढेल आणि नफा पण वाढेल. यामुळे एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार महेश लांडगे साहेब यांच्या हस्ते होणार आहे व आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की चंद्रकांत दादा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे साहेब आहेत आणि कंपनीचे काही डायरेक्टर आहेत, इंटरनॅशनल कंपनीचे CEO आहेत, असोसिएशनचे काही अध्यक्ष आहेत. हे सर्वजण ह्या कार्यक्रमाला इनॉग्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत 7 तारखेला सकाळी 10 वाजता.